विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ग्रोइंग डॉट्स परत हे ॲप्लिकेशन कसे वापरायचे हे समजून घेणार आहोत. याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याकडे ग्रोइंग डॉट्स हे ॲप्लिकेशन असणं अत्यंत गरजेचं आहे. ते इन्स्टॉल करण्यासाठी आपण गुगल प्ले स्टोअरवर जायचं, तिथं ग्रोइंग डॉट्स हे सर्च करायचं. सर्च केल्यानंतर ते आपल्याला इन्स्टॉल करायला लागेल. ॲपची इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर त्याला ओपन करायचे आहे. ओपन केल्यानंतर सर्वात पहिले रजिस्ट्रेशनची स्क्रीन येते. त्याच्यामधून आपल्याला स्टुडंट सिलेक्ट करायचं, आपलं नाव टाकायचं, त्याच्यानंतर आपला पिनकोड टाकायचा, त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा. रेफरल कोड आपल्याला टाकण्याची बिलकुल गरज नाही. इथे एक पुढचा प्रश्न विचारला आहे, इज युअर इन्स्टिट्यूट रजिस्टर्ड विथ ग्रोइंग डॉट्स? तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यस द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आता मी इथं पुणे जिल्हा सिलेक्ट करतो आहे. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामधून आपली शाळा आपल्याला सिलेक्ट करायची आहे. नंतर आपला वर्ग आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आपली डिव्हिजन आपल्याला सिलेक्ट करायची आहे. नंतर बोर्ड सिलेक्ट करायचा आहे आणि आपली मीडियम सिलेक्ट करायची आहे. हे सर्व व्यवस्थित हा रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यानंतर रजिस्टर्ड ह्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येणार. आपल्याला आलेला OTP टाकायचा आहे. सबमिट करायचे आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला आपली होम स्क्रीन समोर दिसणार आहे. त्याच्यामध्ये सर्वात वर आपल्या शाळेचं नाव, त्याच्यानंतर आपली स्टँडर्ड, डिव्हिजन, खाली ग्रोइंग डॉट्स परक आणि इतर सर्व्हिसेस आपल्याला इथे दिसतील. ग्रोइंग डॉट्स परकमध्ये असेसमेंट, ॲनालिसिस आणि रिव्हिजन हे 3 पिलर आहेत. आता आपण एकेका विभागाची माहिती घेऊया. सर्वात पहिले असेसमेंट. असेसमेंटमध्ये गेल्यानंतर आपल्याला तुमचे जेवढे चॅप्टर्स आहेत ते सगळ्या चॅप्टर्सच्या असेसमेंट आपल्याला इथं बघायला मिळणार आहेत. मग ह्या ज्या वेगवेगळ्या ज्या असेसमेंट आहेत, या असेसमेंट आपल्याला सगळ्या सोडवायच्या आहेत. मग याच्यामध्ये 3 कलर आपण याच्यामध्ये दिलेले आहेत. एक ग्रीन म्हणजे ज्या कंप्लीट झालेल्या असेसमेंट असतात त्या, इनकम्प्लीटसाठी येलो कलर दिलेला आहे आणि नॉट स्टार्टेडसाठी आपण रेड कलर दिलेला आहे. आता आपल्याला ह्या ज्या सर्व रेड ज्या असेसमेंट आहेत हे आपल्याला ग्रीन करायच्या आहेत. मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ग्रीन करायचं म्हणजे काय करायचं, तर आपल्याला प्रत्येक सर्व असेसमेंट आपल्याला सोडवून टाकायचे आहेत. म्हणजे ह्या जेवढ्या असेसमेंट तुमच्या ॲपमध्ये तयार झालेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या असेसमेंट आपल्याला सोडवायचे आहेत. मग आता आपण त्याच्यासाठी काय करणार, कोणतीही एक असेसमेंट जर घेतली आपण, ओके, आता आपण ही वर्ल्ड हेरिटेज ही आपण असेसमेंट घेऊ. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये ही असेसमेंट लेवल नंबर आहे 213. सब्जेक्ट नेम आहे इंग्लिश, त्याच्यानंतर चॅप्टर नेम आहे वर्ल्ड हेरिटेज आणि त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 1 मिनिटाचा वेळ असतो. आता ह्या पूर्ण असेसमेंटमध्ये आपल्याला 11 प्रश्न सोडवायचे आहेत. आता इथं पहिला प्रश्न आलेला आहे, त्याचे खाली 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत. तर मग आपण आता हा एक प्रश्न वाचूया. वेअर कॅन वी गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट दिस साईट्स? ऑन वेबसाईट, ऑन ईमेल, ऑन जीमेल ऑर इन बुक्स? ओके, एक ऑप्शन आपण सिलेक्ट करत जाणार आणि ही पूर्ण असेसमेंट आपल्याला सोडवायची आहे. मी आता जरा गतीने जात आहे. प्रत्येक चॅप्टरच्या, प्रत्येक सब्जेक्टच्या प्रत्येक चॅप्टरवर आपल्याला अशा असेसमेंट इथं दिलेल्या आहेत आणि एका चॅप्टरवर आपल्याला 3 असेसमेंट सोडवायचे आहेत. ओके, आता ही शेवटची. आता ज्यावेळेला आपण ही पूर्ण असेसमेंट सोडवली तर याचा एक रिपोर्ट काढायला आपल्याला. याच्यामध्ये बघा काय आहे, असेसमेंट नंबर, सब्जेक्ट, चॅप्टर, त्याच्यानंतर टोटल किती प्रश्न होते, तर 11 प्रश्न होते आणि करेक्ट किती आलेले आहेत, 3 आलेले आहेत. म्हणजे आपला हा चॅप्टर समजण्याचा स्कोर किती आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त 27 आलेला आहे. मग ज्यावेळेला आपण हे ओके करतो तर मी जसं तुम्हाला म्हणालो होतो की आता बघा ही जी आपली असेसमेंट आहे ही कोणत्या रंगाची झालेली, आता
ग्रीन कलरची झाली, कारण तिला आपण पूर्णपणे सोडवलेलं आहे. आणि हा चॅप्टर आपल्याला कमी समजलेला होता, म्हणून एक ॲक्टिव्हिटी आपल्याला इथं 215 नंबरची एक तयार झालेली. मग आता आपण ज्यावेळेला ही ॲक्टिव्हिटी सुरू करतो तर हा चॅप्टर आपल्याला एकदा पुन्हा अभ्यास करायला सांगितलेला आहे. आणि ज्यावेळेला ही एकदा आपण त्याचा पुन्हा अभ्यास करू आणि ती केल्यानंतर आपण ज्यावेळेला ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू, तर आता बघा इथं 216 नंबरची त्याच चॅप्टरवर पुन्हा एक नवीन असेसमेंट आलेली आहे. अशा पद्धतीने आणि ती पुन्हा आपल्याला याच्यामध्ये 11 प्रश्न आलेले आहेत, आपण ते पुन्हा आपण सोडवू शकतो. आणि ज्या असेसमेंट आपल्या अपूर्ण असतात किंवा ज्या अजून पूर्ण सोडवलेल्या नसतात त्या आपल्याला येलो कलरमध्ये दिसत असतात. तर अशा रीतीने एका चॅप्टरवर 3 ह्या पद्धतीने ज्यावेळेला आपण ह्या सर्व ज्या रेड कलरमधल्या जेवढ्या असेसमेंट आहेत तुमच्या, त्या सर्वचे सर्व असेसमेंट ज्यावेळेला आपण पूर्ण करून टाकू. आता कोणती असेसमेंट सोडवायची हे तुम्ही कसं ठरवणार बरं? तर याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक असेसमेंटच्या खाली त्या पर्टिक्युलर चॅप्टरचं नावसुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. अशा रीतीने ज्यावेळेला आपण या तुम्हाला मिळालेल्या सर्व असेसमेंट ज्यावेळेला कंप्लीट होतील, तर त्यावेळेला त्याच्यातून एक उत्तम असं ॲनालिसिस आपल्यासमोर येणार आहे. आता ते ॲनालिसिस काय आहे ते आपण लक्षात घेऊया. ज्यावेळेला आपण ॲनालिसिसवर क्लिक करतो तर त्यावेळेला इथं बघा आपलं नाव वगैरे सर्व येतं. नंतर आपला टोटल स्कोअर किती झालेले आहेत, मी किती लेवल सोडवलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि ज्यावेळेला मी सब्जेक्टवर जातो तर त्यावेळेला मी आत्तापर्यंत जेवढे चॅप्टर्स याच्यामध्ये सब्जेक्टचे जेवढे चॅप्टर सोडवलेले आहेत त्याचं मला सगळं इथं स्कोरिंग येतं. आता बघा इथं कसं आहे की वेगवेगळे सब्जेक्ट आहेत आणि तो पर्टिक्युलर सब्जेक्ट मला किती समजलेला आहे याचं इथं पर्सेंटेज आता तुम्हाला इथं दिसतं आहे. आणि विशेष म्हणजे इथं बघा खाली आपण एक चार्ट पण दिलेला आहे, म्हणजे कोणता सब्जेक्ट माझा वीक आहे आणि कोणता सब्जेक्ट माझा स्ट्रॉंग आहे हे आपल्याला याच्यातून समजतं. आता ही झाली सब्जेक्ट लेवल झाली. पण ज्यावेळेला आपण अजून डीपमध्ये जातो तर कोणताही जर आपण सब्जेक्ट जर सिलेक्ट केला तर त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये जे विविध चॅप्टर्स आहेत तर त्या वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये कोणतं चॅप्टर आपल्याला व्यवस्थित समजलेलं आहे आणि कोणतं चॅप्टर आपल्याला समजलेलं नाही आहे याचंसुद्धा मार्किंग आपल्याला इथं दिसतं आहे. आता हेच बघा, पहिलं जे चॅप्टर आहे ते मला 85% समजलेलं आहे, दुसरं जे चॅप्टर आहे ते मला फक्त 18% समजलेलं आहे. अशा पद्धतीने जे विकनेस आणि स्ट्रेंथ या दोघं गोष्टी आपल्याला याच्यामधून लक्षात येतात. त्याच्यानंतर ज्या आपण आता एका चॅप्टरवर मी जसं तुम्हाला म्हणालो की 3 लेवल असतात, तर मग ह्या तिघं लेवलमध्ये पहिली लेवल, दुसरी लेवल आणि तिसऱ्या लेवलमध्ये आपली प्रगती होत आहे किंवा आपलं स्टॅग्नंट आपला ग्राफ आहे, नेमकी काय सिच्युएशन आहे हे आपल्याला इथं कळत असतं. त्याच पद्धतीने प्रत्येक जी असेसमेंट आपण सोडवलेली आहे त्याचं रिझल्ट शीटसुद्धा तुम्हाला इन्स्टंट मिळत असतं. म्हणजे कोणता प्रश्न बरोबर होता, कोणता चूक होता, मी कोणत्या प्रश्नाचं कोणतं उत्तर दिलेलं होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं समजत असतात. नंतर इथं विकनेस रिपोर्टमध्ये जर गेलो तर इथं आपण कोणताही जर सब्जेक्ट जर सिलेक्ट केला तर त्या सब्जेक्टमध्ये कोणकोणते चॅप्टर माझे वीक आहेत त्याची लिस्ट आपल्याला इथे येते. त्याच पद्धतीने ज्या वेळेला मी स्ट्रेंथवर क्लिक करतो तर त्यावेळेला जे माझे चांगले व्यवस्थित ज्यांचा अभ्यास झालेला आहे, मला ते चॅप्टर व्यवस्थित समजलेले त्याचे मला इथं लिस्ट येत असते आणि त्यांचं पूर्णपणे मला ग्राफ वगैरेही याच्यामध्ये येत असतो. आपण आता सर्व सब्जेक्टच्या सर्व चॅप्टर्सच्या असेसमेंट सोडवल्या, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला स्ट्रेंथ आणि विकनेस समजली. आता ज्यावेळेला ही जी आपली विकनेस आहे याच्यावर आपल्याला काम करण्यासाठी किंवा या विकनेसमधून स्ट्रेंथमध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी आपला जो तिसरा पिलर आहे तो म्हणजे रिव्हिजन. आता याच्यामध्ये होणार काय, तर इथं आहे ना, तुम्ही कोणत्याही चॅप्टरवर कितीही वेळा रिव्हिजन करू शकतात. रिव्हिजन टेस्ट तयार करण्यासाठी वर कोपऱ्याला जे एक बटन दिलेलं आहे क्रिएट न्यू रिव्हिजन टेस्ट, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथून जे चॅप्टर्सचे आपण असेसमेंट सोडवलेले आहेत ते चॅप्टर आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. आता जसं मी इंग्लिश सिलेक्ट करतो, द टेम्पेस्ट हा मी चॅप्टर सिलेक्ट केला आणि क्रिएट रिव्हिजन टेस्ट म्हटलं की माझ्या 42 होत्या पहिले, आता माझ्या 43 रिव्हिजन टेस्ट झालेल्या आहेत. मग मी आता 43वर जर क्लिक केलं की लगेच काय होणार, तो रिव्हिजन टेस्टचा नंबर, कोणतं चॅप्टर आहे आणि त्याच्यामधले सर्व प्रश्न आपल्या नजरेसमोर येणार आणि ते आपले चुकत आहेत, बरोबर येत आहेत. आता बघा हे माझं बरोबर आलं, पहिलं माझं चूक आलेलं होतं. अशा पद्धतीने आपण पाहिजे तितक्या वेळेला या एका चॅप्टरवर आपण रिव्हिजन करू शकतात. आता आपली एका महिन्यांनी परीक्षा येणार आहे, तर याच्यासाठी असेसमेंट, ॲनालिसिस आणि रिव्हिजन या त्रिसूत्रीवर आधारित आपला हा ग्रोईंग डॉट्स परख हा उपक्रम तुम्ही व्यवस्थित वापरावा. प्रत्येक असेसमेंट जी आता रेड कलरमध्ये आहे तिला ग्रीन कलरमध्ये करावं की जेणेकरून
याची तुमची खूप प्रॅक्टिस होईल आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 10 ते 15% तुमचे मार्क्स आणि तुमचं नॉलेजही वाढलेलं तुम्हाला तिथं दिसणार आहे. धन्यवाद.